पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. रामकृष्ण हरिमाऊली. अभंग आठवा. संतांचे संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा राम जप. एक तत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बाधिजे. नामामृत गोडी वैष्णवाला धली, योग्या साधली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला धला कृष्णदाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरादाने. तर माऊली या अभंगात सांगतात, सत्पुरुषाची संगत व तिचे शुद्ध मनाला सहाय्य या उपायांनीच श्रीहरी आपल्याला आपलासा करून घेता येईल. स्वबुद्धीने नव्हे. शंकराचा दाह शांत करणारा जो रामजप, तो रामजप म्हणजे शंकराचा जणू आत्माच. अशा रामनामाच्या वाणीने सतत उच्चार कर व अंतःकरणात भावनाही तशीच ठेव. रामनामस्मरण हेच सर्वांचे सार आहे. अशी भावना ठेवून जे भगवान नामरूपी साधन आचरतात, म्हणजे भगवान नामाचा जे रात्रंदिवस जप करतात, त्यांना मी व माझे इत्यादी द्वैत बांधू शकत नाहीत. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिये, पंच प्राण व एक मन मिळून 16 कलांचे सूक्ष्म शरीर आहे. व त्याला अधिष्ठान रूपाने असणारा जो आत्मा, तो अमृत रूप म्हणजे सुखरूप आहे. यालाच 17वी जीवनकला असे म्हणतात. योग्यांना योग साधना करून तो 17वीच्या जीवनकलेचा आनंद मिळतो, म्हणजेच आत्मा आनंद मिळतो. तो वैष्णवांना भगवान नामस्मरणापासून सहज मिळतो. या नामाचा नारदाने केलेला उपदेश प्रल्हादाच्या हृदयात ताबडतोब ठसला व या नामस्मरणानेच उद्धवाला श्रीकृष्णासारखा सद्गुरू लाभला. माऊली श्री ज्ञानोबा म्हणतात की भगवत प्राप्तीचे नाम हेच अत्यंत सुलभ साधन आहे, पण हे जाणणारा अत्यंत विरळा. तर ऐका म्हणून, संतांचे संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंथे. आपल्या मनाची धाव संतांच्या संगतीकडे लावा. हाच श्रीपतीला वश करण्याचा खरा मार्ग आहे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. मुखाने सारखा सतत रामकृष्ण जप करणे हा जीवाचा खरा धर्म आहे. जो शिवाचाही आत्मा आहे त्या रामनामाचाच जप कर. एक तत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन ना बांधिजे. एक तत्व हरीला जो त्याच्या नामाने साध्य करतो, त्याला तू या द्वैताचे बंधन कधीच बांधत नाही. नामामृत गोडी वैष्णवाला धली, योग्या साधली जीवन कळा. तर माऊली म्हणतात, योग्यांना समाधीत जी जीवनकलेची गोडी मिळते, तीच गोडी वैष्णवांना हरिनामामृतात मिळते. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला दाला कृष्णदाता. लहानपणीच प्रल्हादाच्या मुखात हरिनाम ठसले आणि उद्धवाला कृष्णासारखा दाता गुरु मिळाला. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विराजाने. माऊली म्हणतात, हरीचे नाम सर्वात सोपे साधन आहे, पण ते घेणारा वेगळाच आहे, म्हणून ते सर्वांना दुर्लभ झाले आहे. तर सतत हरिनामाच्या चिंतनात राहा, तो तुमच्या सोबतच आहे.